यक्षांची एक ब्रेकिंग न्यूज। मतदार याद्यांमधील बोगस नावं निवडणूक आयोग का काढत नाही? 20-25 वर्षांपासून मृतांची नावं मतदार यादीमध्ये असं संजय गायकवाड म्हणाले। मृतांच्या नावानं बोगस मतदान केलं जातं असंही संजय गायकवाड यांनी म्हटलं। नगराध्यक्षांचं नाव 4 ठिकाणच्या मतदार यादीमध्ये असल्याचं संजय गायकवाड म्हणाले। देऊळघाट, देऊळगाव राजा, खामगाव, बाळापूरमधील नावं बुलढाण्यामध्ये टाकल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। तसा दावाच त्यांनी केलेला आहे। मी जी मागणी केली की 20-25 वर्षापासून मतदार यादीमध्ये जी दुबार नावं आहेत किंवा 20-25 वर्षापासून जी नावं मृत्यू झालेली आहेत ती नावं वारंवार यादीमध्ये येतात आणि त्याच्या नावावर बोगस मतदान केलं जातं। आता विरोधी पक्षाला वाटतं की ही सरकारची चाल आहे, पण हे सरकारचा विषय नाही आहे। ही नावं 20 वर्षापासूनची आहेत आणि जास्तीत जास्त जी नावं आहेत ती काँग्रेसला मतदान करणारी नावं त्याच्यामध्ये डबलची आहेत आणि ती त्या मागच्या काळातली आहेत। म्हणजे याच्यामुळे सरकारमुळे ही नावं आहेत असं म्हणणं त्यांचा चुकीचा विषय आहे। पण ही नावं निवडणूक आयोग का काढत नाही हा माझा आजही प्रश्न त्यांना आहे। आमच्या शहरामध्ये एक सन्माननीय नगराध्यक्ष महोदया होत्या, त्यांचं 4 ठिकाणी नाव आहे। देऊळगाव राजा, देऊळघाट, खामगाव, बाळापूर, संभाजीनगर असे तिकडचे अनेक नावं आमच्या बुलढाण्यामध्ये टाकलेली आहेत आणि जे नगरसेवक निवडून येत नाही ते 3-3, 400, 500 नावं टाकताना काही पात्रता नसताना निवडून येतात। आता शहरामध्ये आम्ही 3200 लोकांची यादी दिली की हे 3200 नावं आपण बोगस आहेत काढा आणि आम्हाला ती नावं शोधायला 3 महिने लागले। त्याच्यानंतर मृत नावं आणि याची नावं ही कमीत कमी 3, 4, 5 हजार नावं ही पण आहेत की 30 वर्षाली गाव आहेत ती पण ते काढत नाही।